हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, आत्ता आमच्या इथे एवढा भरपूर सारा पाऊस चालू झाला आहे. तर तुम्हाला दाखवते पाऊस. तर तुम्हाला या खिडकीतनं दिसतच असेल एवढा सारा बाहेर पाऊस चाललेला आहे आणि सगळीकडे ओलं ओलं झालेलं आहे. तर आज हवामान अंदाजानुसार पाऊस सांगितला होता, तर आज खरंच पाऊस पडलेला पण आहे. तर बरं झालं आत्ता पाऊस पडला, कारण पालखीच्या लोकांसाठी बरं आहे, कारण ऊन तर एवढं सारं आहे. त्यामुळे पालखीच्या लोकांना उन्हामध्ये चालताना खूप त्रास होत आहे. तर त्यांच्यासाठी देवाने खरंच पाऊस पाठवलेला आहे आणि वातावरणसुद्धा खूप छान झालेलं आहे. तर खूप छान असा पाऊस पडलेला आहे. परंतु मी आतमध्ये कपडे धुत बसले, तर माझं बाहेर काही नुकसान झालं हे तुम्हाला दाखवते. तर चला. तर इथं गॅलरीमध्ये खूप सारं पाणी तर आलेलं आहे. आता एवढा पाऊस पडला म्हटल्यावर पाणी तर येणारच. परंतु मला म्हणजे वाटलं नव्हतं की पाऊस येईल, म्हणून मी बाहेर धान्य सुकवायला ठेवले होते, का तर सकाळी ऊन होतं. तर अचानक ढग आलेला आहे आणि पाऊस पण आलेला आहे आणि मी बाहेर दळण करून गहू वाळायला घातलं होतं या घमेल्यामध्ये. तर तुम्ही पाहू शकता ते सगळं भिजलेलं आहे. तर इथे कोपऱ्यात दिसत असेल तुम्हाला ओलं झाले गहू. तर चालायचंच, जाऊ द्या, एवढं काही नाही, सुकल ते. परंतु पाऊस तर पाहिजेलच ना. काय पाहिजे? अंड. तर इथं माझं अंड सोलायचं काम चाललंय आणि इथं आमच्या मॅडम बघ कशा उड्या मारतात, कारण तिचा टायमिंग झालाय आता दुपारचा. तर आज सकाळी तिला काय अंडी नव्हती दिली, सकाळी पेडीग्रीच टाकली होती. तर तिला आता अंड खायचंय, तर ते सोलून देते मी. थांब जरा शिजुका. तर छान अंडाचं सोलले. तर आत्ताच कपडे सगळे सुकायला घातले, बाहेर वाळलेले, आणि गॅलरी पण धुवून घेतली, कारण पाऊस आलता ना, तर पूर्ण खराब झाली, पाणी पडून माती कुंडीतली बाहेर पडून. तर त्यामुळे मग गॅलरी पण स्वच्छ धुवून काढली आहे आत्ता. तर चला मैत्रिणींनो, आता पाऊस उघडला आहे, वातावरण पण एकदम छान झालं आहे. तर आता मी माझ्या केसांसाठी छान असं एक पॅक बनवणार आहे केसांना लावण्यासाठी. तर दुपारच्या टायमिंगमध्ये असा पॅक मी अधूनमधून केसांना लावत असते. तर आज बनवणार आहे, तर तो तुमच्याशी मी शेअर करते. तर चला दाखवते त्यासाठी आपण काही काही वापरणार आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये दही घेतलं आहे. तर आपल्या केसांना लागेल ना तेवढं दही घ्यायचं, की केसांना पुरेल एवढं घेतलेलं आहे मी दही. आणि यामध्ये आपल्याला मध आहे. तर ही मधाची बॉटल मी दरवेळेस केसांसाठी आणूनच ठेवते. तर यामध्ये 1 चमचा मध घालायचा आणि ते छान हलवायचं एकदम.
पाहू शकता एकदम छान असं आपलं हेअर पॅक घरच्या घरी तयार झालेलं आहे. तर आता हे दही मी पूर्ण माझ्या केसांना लावणार आहे आणि अर्धा पाऊण तास केसांना ठेवणार आहे आणि मग धुणार आहे. तर त्यामुळे केस एकदम छान व्हायला मदत होते आणि स्मूथ पण होतात. तर हा माझा अनुभव आहे, त्यामुळे मग मी तुम्हाला आता सांगत आहे. तर मी नेहमी लावत असते दही आणि मध केसांना. तर चला आपण छान असं लावून घेऊया. तर लावताना केसांचे असे 2 भाग करून घ्यायचे आणि एक एक बट घेऊन एक एक बटाला पूर्ण दही लावून घ्यायचं. तर दोन्ही साईडने दही लावायचं. तर केसांच्या वरच्या बाजूनी सुद्धा लावायचं आणि आतल्या बाजूनी सुद्धा दही छान प्रकारे लावायचं. तर असं करत करत प्रत्येक एक बट घेऊन पूर्ण केसांना दही लावायचं. तर राहिलेलं दही सर्व शेंड्यांना लावून टाकायचं. तर अशा प्रकारे पूर्ण दही आपल्या केसांना छान लावायचं. तर असं सर्व केसांना लावल्यामुळे सर्व केस एकदम स्मूथ तर होतातच, परंतु शायनीसुद्धा होतात आणि एकदम छान एकदम साधा सोपा घरच्या घरी हा पॅक आपल्याला करायचा आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा पॅक ते पण कमेंट करून सांगा. तर पूर्ण केसांना आता लावून झाले दही आता. तर आता मी केस वर बांधणार आहे आणि अर्धा ते पाऊण तासाने मग केस पुन्हा धुवून टाकणार आहे. तर एकदम छान वाटतात केस आणि मऊ पण वाटतात आणि आपल्या केसांना छान असं पोषण पण मिळतं. तर 1 तासाने छान केस धुतले ना तर मग मी तुम्हाला दाखवते. तर आता मी केस धुतलेत. तर एकदम छान असे मऊ मऊ वाटते ते मला केस. तर केसांना दही लावलेलं केव्हा पण चांगलंच असतं, कारण आपली जी केसांची जी शाईन असते ना तर ती तर येतेच आणि आपली केस आहे ना असे वृक्ष झालेले असतात, म्हणजे कोरडे झालेले असतात. तर त्यांना एक प्रकारचे पोषण मिळते आणि त्यामुळे केसांना आपल्या पोषण मिळाल्यामुळे केस चमकदार होतात. तसेच कोंडा असेल ना केसांमध्ये तर तो पण जाण्यासाठी मदत होतो. आणि केस जर गळत असेल ना तर नक्की दही लावा, त्याचा खूप छान रिझल्ट आहे. त्यामुळे मी आठवड्यातून एकदा माझ्या केसांसाठी दही लावत असते. तर मध घातल्यामुळे तर अजूनच छान हेअर पॅक तयार होतो. परंतु जर मध नसेल तरीसुद्धा फक्त दही असेल ना तर दही लावलं ना तर एकदम छान रिझल्ट आपल्या केसांना भेटतो. तर तुम्हीसुद्धा असं पॅक करून तुमच्या केसांसाठी लावू शकता. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला माझा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.